महानगर पालिका की ओर से 17 सितंबर से 2 अक्टूबर तक स्वच्छ अभियान चालू किया गया है, जिसके लिए गाड़ियां शहर में घूम रही हैं। हम शहरवासियों से, उल्लासनगर वासियों से अपील करते हैं कि कचरा जो भी है वो कुंडी में या कचरा की गाड़ी जो आ रही है, घंटा गाड़ी आ रही है, उसमें डालें तो स्वच्छ जो हमारा शहर है वो स्वच्छ बना रहेगा। और स्वच्छ ही बनाना है, नहीं तो आगे चलकर महानगर पालिका दंडित कार्रवाई चालू करेगी। और अभी बहुत सारी गाड़ियाँ, घंटा गाड़ियाँ चालू की गई हैं, उनका फ़ायदा, उनका लाभ हर शहरवासी को लेना चाहिए। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत उल्हासनगर शहरामध्ये सगळ्या मार्केट एरियामध्ये त्याचप्रमाणे वेगवेगळ्या दिवशी एक शेड्यूल तयार करण्यात आलेले आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार। त्या अनुषंगाने ही कारवाई पूर्ण शहरभर माननीय आयुक्त साहेब श्री डाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण शहरामध्ये सुरू आहे। तर मी आज या ठिकाणी गाऊन मार्केट या परिसरामध्ये आमची पूर्ण टीमसह व व्यापारी असोसिएशनचे श्री अनिल दुसेजाजी, सुनीलजी या व इतर सर्व त्यांचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आम्ही प्रत्येक दुकानदारांना आवाहन करत आहोत की आपला कचरा घंटागाडी महापालिकेच्या घंटागाडीलाच द्यावा। त्याचप्रमाणे इतर कुठेही आजूबाजूच्या परिसरामध्ये कचरा टाकू नये, आपला परिसर स्वच्छ व सुंदर ठेवावा। या माध्यमातून आम्ही सगळीकडे जनजागृती करीत आहोत व परिसर स्वच्छ करत आहोत। महापालिकेच्या माध्यमातून एक QR कोड आम्ही प्रत्येक घर व दुकानदार यांच्या दुकानासमोर आम्ही QR कोड हा लावत आहोत महापालिकेच्या वतीने। तर त्याचा उद्देश असा आहे की तुम्ही जर जो आपला घरचा जो कचरा आहे सुका आणि ओला तो वर्गीकृत करूनच महापालिकेच्या घंटागाडीमध्ये द्यायचा आहे। त्या अनुषंगाने सर्व नागरिक, तमाम व्यापारी आणि नागरिकांना या महापालिकेच्या वतीनं मी आवाहन करतो की त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि महापालिकेत स्वच्छतेसाठी सहकार्य करावे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।